नमस्कार. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज आपण 131वी जयंती साजरी करत आहोत. तर या जयंतीनिमित्त सर्वांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि महामानवाला माझे अभिवादनसुद्धा या ठिकाणी मी देतो. आज माझ्या व्याख्यानाचा विषय आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही. आता संविधान जे निर्माण झालं किंवा जे तयार केलं गेलं, तर अर्थातच संविधान समितीने जे सुचवलं तशाच प्रकारचं त्यांनी ड्राफ्टिंग बाबासाहेबांनी केलं आणि या संविधानाला जो आकार, जे रूप दिलं, तर यावरून बाबासाहेबांना संविधानाचे शिल्पकार देखील या ठिकाणी म्हटलं जातं. आता भारतामध्ये अनेक धर्म आहेत, जाती आहेत, पंथ आहेत, वेगवेगळ्या भाषा बोलणारे आहेत, वेगवेगळ्या प्रदेशामध्ये राहणारे लोक आहेत. तर अशा स्थितीमध्ये सांसदीय लोकशाही भारतामध्ये यशस्वी होईल का, तर याबाबत बाबासाहेब थोडेसे साशंक होते. त्यांच्या मनामध्ये शंका होती. कारण लोकशाही जर या ठिकाणी निर्माण करायची असेल तर ती परिस्थिती भारतामध्ये आहे का, आणि संसदीय लोकशाही जर या ठिकाणी रुजवायची असेल किंवा ती यशस्वी व्हायची असेल तर त्या ठिकाणी काय काय गोष्टी त्या देशामध्ये असायला पाहिजेत, तर याविषयीचं सविस्तर वर्णन आपल्या अभ्यासामध्ये किंवा वेगवेगळ्या भाषणाच्या माध्यमातून बाबासाहेबांनी या ठिकाणी मांडलं. आता बाबासाहेबांना लोकशाही हवी होती का, किंवा बाबासाहेब लोकशाहीच्या विरोधात होते का, आणि जी आज सांसदीय लोकशाही आज भारतामध्ये आपण पाहतो, तर ती सांसदीय लोकशाही बाबासाहेबांना हवी होती का, किंवा त्यापेक्षा वेगळी लोकशाही त्यांना अपेक्षित होती, तर याबाबत त्यांचं मत काय होतं. तर या व्याख्यानाचा जो विषय आपण निवडलेला आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही, तर या व्याख्यानामध्ये आपण आता तेच मुद्दे या ठिकाणी पाहणार आहोत. आता बघा की BBC न्यूजला 4 मिनटं काही सेकंदांची त्यांची मुलाखत जी प्रसिद्ध झाली, तर त्या मुलाखतीमध्ये त्यांना विचारलं गेलं होतं की भारतामध्ये लोकशाही काम करेल का, तर बाबासाहेबांनी उत्तर दिलं होतं नाही. मग आता का नाही, तर लोकशाही व्यवस्थेमध्ये निवडणुका होतात, जनता आपल्या प्रतिनिधीला निवडून देते आणि प्रतिनिधी जे या ठिकाणी उभे राहतात तर ते पक्षाच्या चिन्हावर उभे राहतात. मग जनता मतदान करताना त्या व्यक्तीकडे फारसं लक्ष देत नाही, तर तो कोण्या पक्षाचा म्हणून उमेदवार आहे, तो कुठल्या चिन्हावर उभा आहे, याकडे अधिक पाहिलं जातं. म्हणजे विभूती पूजा या ठिकाणी अधिक महत्त्व देते आणि अशा स्थितीमध्ये तो पक्ष कोणाचा आहे यावर अधिक लक्ष दिलं जाते. त्या पक्षाचे श्रेष्ठी कोण आहेत याकडे अधिक लक्ष दिलं जाते. आणि अशा स्थितीमध्ये जर तो उमेदवार त्या ठिकाणी उभा असेल, लोक जर त्या व्यक्तीकडे पाहून मतदान करत नसतील, तर तो व्यक्ती चांगलाच व्यक्ती निवडून जाईल याची हमी देता येईल का, नाही. म्हणून जे अकार्यक्षम व्यक्ती आहेत की जे समाजाकरता संविधानाच्या माध्यमातून काही देऊ शकणार नाहीत, मग अशा व्यक्तीची निवड होऊन जर त्या ठिकाणी संसदेमध्ये जर ते जात असतील, तर मग अशा प्रतिनिधीला किंवा त्या निवडणुकीला काय महत्त्व आहे. कारण मुळात सांसदीय जी लोकशाही आहे ही भारतामध्ये जी समाजव्यवस्था आहे, या समाजव्यवस्थेच्या बिलकुल विसंगत आहे, म्हणजे ती सुसंगत नाही. तर त्याचं कारणही तसंच आहे की काय कारण आहे, तर त्याचं कारण असं आहे की भारतामध्ये आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात आहे. भारतामध्ये वेगवेगळे जाती आणि धर्म आहेत, म्हणून जातीय व्यवस्था जोपर्यंत नष्ट होणार नाही तोपर्यंत समाज व्यवस्था प्रस्थापित होणार नाही, आणि जोपर्यंत समाज व्यवस्था प्रस्थापित होणार नाही तोपर्यंत लोकशाही काम करणार नाही. म्हणून यापेक्षा साम्यवादी लोकशाही का बरं असू नये, कारण साम्यवादी लोकशाहीच्या माध्यमातून भारतामध्ये समाज व्यवस्था सुधारण्यामध्ये मदत होऊ शकेल. याचं कारणही असंच आहे की जर अशा प्रकारची जर विसंगती भारतामध्ये असेल, आर्थिक विषमता मोठ्या प्रमाणात असेल, जातीय भेदाभेद पाळला जात असेल,
वेगवेगळ्या धर्माचा त्या ठिकाणी तिरस्कार करणारे लोक असतील, तर काय होईल, ज्या खालच्या स्तरावर ही लोकशाही आधारलेली आहे, जो खालच्या स्तरातील जो वर्ग आहे तो मोठ्या प्रमाणात आहे, आणि यांनी जर ही अशा प्रकारची लोकशाही जर स्वीकारली नाही, कारण त्यांना अपेक्षित न्याय मिळाला नाही, सामाजिक जे स्वातंत्र्य मिळालं पाहिजे, अधिकार मिळाला पाहिजे, तर ते जर त्यांना मिळालं नाही, त्यांच्या मनामध्ये जी अपेक्षित लोकशाही ती जर त्यांना त्या ठिकाणी प्राप्त झाली नाही, तर ही लोकशाही कोसळेल. लोकशाही जर या ठिकाणी कोसळली तर निर्माण केलेल्या संविधानाला काहीही महत्त्व किंवा अर्थ उरणार नाही. मग अशा संविधानाचा काय उपयोग? मग हा खालचा वर्ग जर हे संविधानच नष्ट करायला पुढे येत असेल, त्याला जाळण्याकरता जर त्या ठिकाणी पुढे येत असेल, तर त्यांच्यापैकी मी सुद्धा एक असेल, अशा प्रकारचं मत बाबासाहेबांचं या ठिकाणी होतं. म्हणजे प्रखर मत त्यांनी त्या ठिकाणी मांडलेलं आहे. म्हणजे बाबासाहेबांना लोकशाही हवी होती, परंतु ती कशा प्रकारची हवी होती यावरून एक गोष्ट आपल्या लक्षात येते की संविधान समितीनुसार बाबासाहेबांनी संविधानाचं लेखन केलं, परंतु संविधानामध्ये बाबासाहेबांना लोकशाही जशा प्रकारची अपेक्षित होती ती या संविधानाच्या माध्यमातून प्रगट ते करू शकले नाहीत. हे त्यांच्या विचारामधून आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. मग प्रश्न हा पडतो की हे संविधान बाबासाहेबांना मान्य होते का? त्यांना अशी सांसदीय शासन व्यवस्था असणारी लोकशाही नको होती का? मग हा प्रश्न देखील निर्माण होतो की संविधान बाबासाहेबांच्या इच्छेनुसार लिहिले गेले का किंवा निर्माण झाले आहे का? पण आपण बाबासाहेबांनी लिहिलेले संविधान असं म्हणतो. मग आता बाबासाहेबांनी लिहिलं संविधान, पण बाबासाहेबांचे लोकशाही संबंधीचे जे विचार होते किंवा जे मूलतत्त्व होते तर ते त्या संविधानामध्ये उतरले का? तर हा प्रश्न सर्वांनाच पडतो. कारण बाबासाहेबांच्या इंटरव्ह्यूमध्ये आपण पाहतो किंवा लिखाणामध्ये पाहतो किंवा भाषणामध्ये पाहतो, तर त्या ठिकाणी वेगळं मत त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं. म्हणून बाबासाहेब आणि लोकशाही याचा जर आपल्याला या ठिकाणी सविस्तर अभ्यास करायचा असेल, तर बाबासाहेबांना जी लोकशाही हवी होती ती सामाजिक लोकशाही हवी होती. कारण सामाजिक लोकशाहीच्या माध्यमातूनच लोकांमध्ये जो विश्वास आहे संविधानाप्रती, आपल्या सत्ताधाऱ्यांविषयी, तो अधिक निर्माण होऊ शकतो. म्हणून सत्ताधाऱ्यांनी एका ठिकाणी बसून घेतलेले निर्णय किंवा निर्माण केलेले कायदे किंवा धोरण लोकांवर थोपवण्यापेक्षा लोकांना काय अपेक्षित आहे यावर जे संविधानचा आधार घेऊन जर त्या ठिकाणी धोरण निर्मिती झाली, कल्याणकारी योजना जर लोकांकरता त्या ठिकाणी निर्माण झाल्या, लोकांना त्या माध्यमातून अधिकार आणि स्वातंत्र्य जर त्या ठिकाणी मिळायला लागलं, तर ती सामाजिक लोकशाही असेल असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणून आता आपण पाहू की सामाजिक लोकशाही म्हणजे काय, कशाला म्हणतात सामाजिक लोकशाही? तर सामाजिक लोकशाही म्हणजे या भांडवलशाही व्यवस्थेमधून हळूहळू सामाजिक लोकशाहीमध्ये परिवर्तन होणारी ही प्रक्रिया आहे. म्हणजे ही राजकीय प्रक्रिया आहे. आता भांडवलशाहीचं उच्चाटन करून समाज व्यवस्थेकडे त्या ठिकाणी जर वळायला लागलो, तर या प्रक्रियेला आत्मसात करण्यामध्ये किंवा रुजण्यामध्ये बराचसा त्या ठिकाणी कालावधी लागणार आहे. आता त्या सामाजिक लोकशाहीचं स्वरूप कसं असेल, तर आणि इतर देशांमध्ये या भांडवलशाहीचं उच्चाटन होऊन सामाजिक लोकशाहीचं कसं त्या ठिकाणी रूपांतर झालं, तर त्याचाही अभ्यास या ठिकाणी करणं आपल्याला आवश्यक आहे. म्हणजे बाबासाहेबांचं लोकशाही संबंधीचं जे मत आहे ते आपल्याला अधिक त्या ठिकाणी जवळून समजून घेता येईल. तर सामाजिक लोकशाही म्हणजे भांडवलशाहीचं जी व्यवस्था आहे त्या व्यवस्थेत सुधारणा करून राज्यामध्ये सामाजिक व आर्थिक न्याय प्रस्थापित करणे, आणि ही अशी जी लोकशाही आहे तर अशी लोकशाही निर्माण करण्याचा प्रयत्न इतर राष्ट्रांमध्ये त्या ठिकाणी करण्यात आला होता. आता त्याचं उदाहरण जर घेतलं आपण, ती रशियन क्रांती 1917मध्ये झाली. तर त्या सामाजिक लोकशाही चळवळ हे सत्ता परिवर्तनाचे माध्यम
असू शकते अशा प्रकारचा तो विचार पुढे आला. किंबहुना ते साधन आहे की सामाजिक चळवळ जी आहे सत्ता परिवर्तनाची, हे एक साधन आहे सामाजिक लोकशाही निर्माण करण्याचं, असं देखील या ठिकाणी म्हटलं जाऊ शकतं. म्हणून लोकशाहीत अभिप्रेत असणारा जो समाजवाद आहे व सक्तीने तो परिवर्तन न करता एक सनदशीर आणि विधीपूर्वक मार्गाने ते परिवर्तन घडून आलं पाहिजे. तर अशा प्रकारचं येणारं परिवर्तन म्हणजे सामाजिक लोकशाही असं आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो. म्हणून सामाजिक लोकशाही ही एक राजकीय प्रणाली आहे. ती प्रस्थापित करून तसेच राजकीय प्रक्रियांचा वापर करून ती समाजवादाकडे वळविली पाहिजे असे कार्ल मार्क्स देखील त्या ठिकाणी आपल्या अध्ययनामध्ये म्हणतात. म्हणजे संघर्षवाद आणि सर्वकषवाद म्हणजे हुकुमशाही. सर्वकषवादाचा दुसरा अर्थ हुकुमशाहीच आहे. म्हणून संघर्षवाद आणि सर्वकषवादापासून ही अलिप्त आहे. म्हणजे या सामाजिक व्यवस्थेमध्ये संघर्ष राहणार नाही, खूप टोकाचा संघर्ष राहणार नाही. तर ही एक परिवर्तनाची चळवळ असेल आणि हुकुमशाही तर नसेलच, म्हणजे लोकांवर थोपवलेली ती प्रक्रिया नसेल आणि या दोन्हीपासून ती अलिप्त असेल. मग आता खरी सामाजिक लोकशाही चळवळ जर ती पहिल्यांदा जर अवलंबल्या गेली असेल तर ऑगस्ट बेबल हा जर्मन विचारवंत होऊन गेला. तर त्याच्या विचारातून निर्माण झालेली ही चळवळ आहे. मग आता प्रश्न असा निर्माण होतो की आजचा समाज हा असामाजिक होत चालला आहे का, किंवा सामाजिक लोकशाही हा राजकीय लोकशाहीचा पाया आता उरला नाही का, किंवा असंही आपल्याला या ठिकाणी प्रश्न पडतो की आंबेडकर विचाराचा समाजाला काही जणू विसर तर पडला नाही ना, किंवा ही जी लोकशाही आहे ही लोकशाही उद्ध्वस्त करण्याचाच या ठिकाणी काही प्रयत्न चालू आहे का, किंवा असाही प्रश्न आपल्या मनामध्ये पडू शकतो की आपली जी वाटचाल आता सध्याची चालू आहे हे मध्ययुगीन सरंजामदार शाहीकडे तर आपण चाललो नाही आहे ना. म्हणजे अशा प्रकारचे अनेक प्रश्न आजची स्थितीचं जर आपण अवलोकन करतो तर आपल्यासमोर त्या ठिकाणी ते निर्माण होतात. आता जेव्हा आपण अशा सामाजिक लोकशाहीचा आपण विचार करतो तर आजची परिस्थिती पाहता लोकशाहीची जी मूलतत्वे आहे ती पायदळी तुडविली जात आहेत. एवढंच नाही तर एकमेकांच्या समोरचं ताट जबरदस्तीने ओढण्याचा प्रयत्न या राजकीय पातळीवर आपल्याला या ठिकाणी होताना दिसतो. म्हणून सत्ताधाऱ्यांना जनहिताचे काम करण्यापेक्षा स्वहिताचे काम करण्यामध्येच अधिक रस आहे. म्हणून या कारणामुळे होऊन काय राहिलं की समाजामध्ये विशिष्ट घटक जे आहेत जे अजूनही त्या ठिकाणी मागासलेले आहेत, अजूनही आर्थिकदृष्ट्या ते सबळ झालेले नाहीत, अशा त्या घटकांकडे दुर्लक्ष होत आहे. आणि जे राजकारण या तळागाळातील लोकांकरता व्हायला पाहिजे त्या लोकांकरता न होता सत्ताधाऱ्यांच्या हिताचं राजकारण त्या ठिकाणी केलं जातं. एवढंच नाही तर भांडवलदारांच्या हितामध्ये जास्त रस या राजकारणी लोकांना आहे. मग अशा प्रकारची जर व्यवस्था या लोकशाहीमध्ये जर निर्माण होत असेल तर त्याला आपल्याला लोकशाही म्हणता येईल का, आणि अशा लोकशाहीमध्ये सर्व घटकांना त्या ठिकाणी न्याय मिळेल का. आता देशामध्ये जेवढी की साधन सामुग्री असेल तर त्याचं वाटप जे आहे ते सर्व समान घटकांमध्ये न्यायपूर्ण पद्धतीने व्हायला पाहिजे असं अपेक्षित लोकशाहीमध्ये असतं. पण ती लोकशाही या ठिकाणी दिसत नाही. याचाच अर्थ बाबासाहेबांनी जे इंटरव्ह्यूमध्ये वाक्य वापरलं होतं की भारतामध्ये लोकशाही यशस्वी होऊ शकणार नाही. पण आज आपण लोकशाही पाहतो परंतु याला लोकशाही म्हणता येईल का, हा प्रश्न आपल्याला आज आहे. खरंच ही लोकशाही आहे का. तर बाबासाहेबांचं असं म्हणणं होतं की सामाजिक लोकशाही त्यांना हवी होती. तर जी राजकीय जी आपण लोकशाही या ठिकाणी पाहतो तर राजकीय लोकशाहीचा मूळ गाभाच हा सामाजिक लोकशाही आहे. आणि सामाजिक लोकशाही आता नष्ट होत चाललेली आहे. हळूहळू ती आता नष्ट करण्याच्या मार्गावर या ठिकाणी सत्ताधारी लागलेले आहेत. मग अशा स्थितीमध्ये
भारताला जे स्वातंत्र्य मिळालं, लोकांनी ज्या अपेक्षा आकांक्षेने या ठिकाणी सत्ताधाऱ्यांकडे जे राज्य सोपवलं, तर ते राज्यकर्ते उत्तम आहेत का, हाही आपल्यासमोर या ठिकाणी प्रश्न आहे. म्हणून लोकशाहीचा जो पाया जो आहे तो सामाजिक लोकशाहीवर त्या ठिकाणी अवलंबून असतो. तर सामाजिक लोकशाही म्हणजे नेमकं काय, तर बाबासाहेबांचे सामाजिक लोकशाही संबंधीचे विचार काय होते, तर ते आपल्याला जाणून घ्यावेच लागतील. तरच खऱ्या लोकशाहीचा अर्थ आपल्याला या ठिकाणी कळेल. म्हणजे लोकशाही आहे, परंतु लोकशाही जर निर्माण करायची असेल तर ती लोकशाही तळागाळाच्या त्या समाजापर्यंत ती पोचली पाहिजे, लोकांमध्ये ती रुजली पाहिजे. परंतु आजही लोकशाही रुजली आहे का? एका श्रेष्ठ व्यक्तीच्या दबावाखाली राजकारण चालतं, एका श्रेष्ठ व्यक्तीच्या दबावाखाली त्या ठिकाणी निवडणुका होतात, एक श्रेष्ठ पक्षाखाली त्या ठिकाणी निवडणुका होतात. मग अशा स्थितीमध्ये जर तो खालच्या तळागाळातला व्यक्ती त्या पक्षाला जाऊन मतदान करत असेल तर चांगल्या नेत्यांची निवड होऊन संसदेमध्ये बसतील आणि हे संसदीय व्यवस्था चांगली काम करेल याची अपेक्षा आपण करू शकणार नाही. तर बाबासाहेबांनी जे वाक्य त्या ठिकाणी वापरलं होतं ते आपल्याला या ठिकाणी वाक्य जरूर लागू होतं असं आपल्याला या ठिकाणी म्हणावं लागेल. म्हणून बाबासाहेबांना जी लोकशाही अपेक्षित होती ती लोकशाही ही सामाजिक लोकशाही अपेक्षित होती. आता सामाजिक लोकशाही त्यांना कशी अपेक्षित होती ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल आणि ती पाहू. तर बाबासाहेबांना जी लोकशाही अपेक्षित होती तर ती लोकशाही म्हणजे कशी अपेक्षित होती की सामाजिक लोकशाही त्यांना अपेक्षित होती. तर सामाजिक लोकशाही अंतर्गत येणारे मुद्दे कोणते, तर त्याचा आपण क्रमाक्रमाने या ठिकाणी विचार करू. म्हणजे बाबासाहेबांना सामाजिक लोकशाही कशी अपेक्षित होती आणि ती कशी भारतात रुजेल हे आपल्याला या ठिकाणी लक्षात येईल. आता पहिला मुद्दा या ठिकाणी आपल्याला विचारात घ्यावा लागेल की मनुष्याच्या वैयक्तिक आणि सामूहिक प्रतिष्ठेचा त्यांनी आग्रह धरला होता. म्हणजे व्यक्ती या नात्याने मनुष्याला या समाजामध्ये स्वाभिमानानं जगता आलं पाहिजे. त्याला काही मागण्याच्या आधीच त्याला स्वाभिमानाने त्या ठिकाणी ते मिळालं पाहिजे. म्हणून व्यक्ती जरी तो गरीब असला, कष्टकरी असला, खालच्या स्थळाचा असला, तरी त्या व्यक्तीचा मान सन्मान त्या व्यवस्थेमध्ये व्हायला पाहिजे. आणि जी सामूहिक प्रतिष्ठा आहे त्या गटाला मिळणारी, त्या समूहाला, ती प्रतिष्ठा त्या लोकशाहीमध्ये जपता आली पाहिजे. अशा प्रकारचा हा सामाजिक लोकशाहीचा आग्रह बाबासाहेबांचा होता. दुसरा मुद्दा म्हणजे जुलूम आणि जाती व्यवस्थेच्या गुलामगिरीतून या लोकांना मुक्त करायचं आहे. आता जी जाती व्यवस्था आहे आपल्या भारतामध्ये, तर एका जातीला त्या ठिकाणी श्रेष्ठ मानलं जातं तर दुसऱ्या जातीला त्या ठिकाणी नीच मानलं जातं किंवा कनिष्ठ मानलं जातं. हा जातीय जर भेदाभेद या ठिकाणी निर्माण होत असेल, जातीकडे पाहून त्या ठिकाणी निवडणुका होत असतील, जातीकडे पाहून उमेदवार त्या ठिकाणी निवडून पाठवला जात असेल, एखाद्या जातीचं वर्चस्व त्या ठिकाणी असेल किंवा एखाद्या जाती समूहाचा मोठी लोकसंख्या असेल आणि तो छोट्या या जाती समूहांवर त्या ठिकाणी एक वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करत असेल तर एक प्रकारची ही गुलामगिरी आहे. म्हणून ही जी व्यवस्था आहे, जाती व्यवस्था आहे, जी गुलामगिरी व्यवस्था आहे, ही व्यवस्था या सामाजिक लोकशाहीमध्ये काही याला स्थान नाही. ती व्यवस्था त्या ठिकाणी नष्ट व्हायला पाहिजे आणि ती व्यवस्था नष्ट करण्याच्या दृष्टिकोनातून कायदे निर्माण होणं आवश्यक आहे, धोरण आखणं आवश्यक आहे. आणि हे सगळं करण्याकरता एक चांगले प्रतिनिधींची गरज त्या ठिकाणी आहे असं बाबासाहेब म्हणत होते. आता लोकशाहीच्या माध्यमातून सामाजिक परिवर्तन, समाजामध्ये परिवर्तन घडून आणणं हे लोकशाही व्यवस्थेमध्ये शक्य आहे. परंतु समाज परिवर्तन घडून आणण्याकरता कुठली कडक कारवाई करणे किंवा त्या ठिकाणी आंदोलन करणे, त्या ठिकाणी संघर्ष करणे असं न होता ही लोकशाही काय आहे, ही लोकांच्या मनामध्ये रुजवण्याकरता प्रयत्न त्या समाजामध्ये झाले पाहिजे. लोकांच्या मनामध्येच जर लोकशाही त्या ठिकाणी रुजली नाही तर सामाजिक परिवर्तन होणं अपेक्षितच नाही, ते होणार नाही. म्हणून सामाजिक परिवर्तन केव्हा होईल की जेव्हा लोकांच्या मनाला ती गोष्ट पटेल की नाही अशा प्रकारचं व्हायला पाहिजे. लोकशाहीची तत्त्वे लोकांनी जर आत्मसातच करून घेतले नाही तर लोकशाहीचं भविष्यच काय राहील. म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं होतं की लोकशाहीचा अर्थ लोकांना कळाला पाहिजे.
लोकशाहीचा अर्थ कळला की त्याचे मूल्य त्यांना समजतील, मूल्य समजले की ते आत्मसात करतील, आणि मूल्य समजल्यानंतर किंवा आत्मसात झाल्यानंतर मग जे परिवर्तन घडून येईल ते परिवर्तन हे दीर्घकाळापर्यंत चालणारं परिवर्तन असेल आणि हे सतत परिवर्तन होत राहील. अशा प्रकारची व्यवस्था म्हणजे सामाजिक लोकशाही, अशा प्रकारचं मत या ठिकाणी बाबासाहेबांचं होतं. आता त्यामध्ये काय पुढे त्यांनी म्हटलेलं आहे की लोकशाही हे एक सहजीवन आहे. म्हणजे लोकशाहीमध्ये कुठल्याही जाती भेदाभेद किंवा धर्मभेदाभेद न पाळता लोकांनी एकत्रित येऊन जीवन जगलं पाहिजे. एक दुसऱ्याचा त्या ठिकाणी विरोध न करता किंवा एक दुसऱ्या धर्मावर टीका न करता किंवा जातीय व्यवस्थेवर न बोलता किंवा व्यक्तिव्यक्तीमध्ये भेदाभेद न करता लोकांनी आपण सर्व एक आहोत अशा प्रकारचं जीवन जगण्याला त्यांनी सुरुवात करायला पाहिजे किंवा अशा प्रकारचं जीवन त्यांनी जगलं पाहिजे. ती सामाजिक लोकशाही ती आज भारतामध्ये आहे का, हा एक प्रश्न आहे. पुढलं अधिसत्तावाद आणि सर्वंकषवाद, फॅसिस्टवाद, याला या सामाजिक लोकशाहीमध्ये काहीही स्थान नाही. सर्वंकषवाद म्हणजे आपण ते पाहिलंच आहे की हुकुमशाहीला लोकशाहीमध्ये काही स्थान नाही. त्या ठिकाणी अशा प्रकारची जी गुलामगिरी व्यवस्था आहे, ही गुलामगिरी व्यवस्थेला या ठिकाणी स्थानच असायला नको. अशा प्रकारची लोकशाही म्हणजे सामाजिक लोकशाही. आणि या सामाजिक लोकशाहीमध्ये व्यक्तीला हक्क जो आहे त्या हक्काचे संरक्षण त्या ठिकाणी मिळालं पाहिजे. नुसतं हक्क त्या ठिकाणी मिळाले, अधिकार मिळाले चालणार नाही, परंतु त्याचं संरक्षण त्या ठिकाणी झालं पाहिजे. आणि हे संरक्षण कायद्याच्या मार्फत त्या ठिकाणी होतेच आहे, परंतु लोकांना हे संरक्षण करण्याची आपलीच जबाबदारी आहे. एकाला हक्क मिळाला की त्या हक्काचं संरक्षण करण्याची जबाबदारी दुसऱ्या व्यक्तीची आहे. अशा प्रकारची नैतिकता जोपर्यंत समोरच्या व्यक्तीमध्ये निर्माण होणार नाही तोपर्यंत कितीही कायदे तुम्ही तयार केले तरी ते कायदे निरुपयोगी ठरतील, असं बाबासाहेबांचं मत. म्हणून समान न्याय आणि समान दर्जा अशा प्रकारचं लोकांना त्या ठिकाणी जर प्राप्त होत असेल, कुठलाही भेदाभेद नाही, सर्वांना एकसारखा समान न्याय, सर्वांना समान दर्जा, म्हणजे हा अमुक जातीचा आहे, धर्माचा आहे म्हणून त्याला ते पद मिळणार नाही किंवा त्या पदावर आऊट झाल्यानंतर त्याला वेगळ्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी पाहायचं, हा विचार जोपर्यंत लोकांच्या मनामधून निर्माण होणार नाही, म्हणजेच नैतिकतेच्या दृष्टिकोनातून प्रस्थापित होणारी लोकशाही बाबासाहेबांना अपेक्षित होती असं आपल्याला. आता लोकशाही का स्वीकारावी, अशी सामाजिक लोकशाही आहे हे का स्वीकारावी, तर याबद्दलही बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जनमताचा आदर जर तुम्हाला त्या ठिकाणी राखायचा असेल ना, तर तो लोकशाहीमध्ये आदर राखता आला पाहिजे. आणि तो अशा सध्याच्या परिस्थितीवर जे लोकशाही याच्यामध्ये जनमताचा आदर कुठेही राखला जात नाही. कारण लोक निवडून देतात, 5 वर्षापर्यंत त्यांना बोलण्याचा अधिकार नाही, 5 वर्षापर्यंत ते काय करतील सत्ताधारी हे त्यांचं काम होतं. मग जनमताचा आदर या ठिकाणी होतो आहे का, हाही एक प्रश्न आहे. म्हणून अशा प्रकारचे जे सामाजिक लोकशाहीचे मुद्दे बाबासाहेबांनी आपल्या विचारामध्ये सांगितले, तर त्या मुद्द्याअंतर्गतच हा एक मुद्दा आहे की का स्वीकारावी, तर जनमताचा आदर करण्याकरता ही लोकशाही अशा प्रकारची स्वीकारली. म्हणून शांततेच्या मार्गाने त्या ठिकाणी परिवर्तन झालं पाहिजे, हाही मुद्दा त्यांनी मागितला होता की तुम्हाला परिवर्तन घडवून आणायचं आहे ना, मग अशा प्रकारची लोकशाही स्वीकारावी. म्हणून भयमुक्त वातावरणामध्ये त्या निवडणुका त्या ठिकाणी झाल्या पाहिजे. जर ह्या निवडणुका एखाद्या दबावापोटी होत असेल किंवा विशिष्ट श्रेष्ठींचा त्या ठिकाणी दबाव असेल किंवा लोकांवर बळजबरी केल्या जात असेल, लोकांचा धाकधपटी करून त्या ठिकाणी निवडणुका होत असतील, तर मग ते निवडून गेलेले प्रतिनिधी जनतेचे प्रतिनिधी आहेत असं आपण त्यांना म्हणू शकणार नाही आणि ती लोकशाही ठरणार नाही. म्हणून सामाजिक लोकशाहीमध्ये या गोष्टीला स्थान नाही, कारण समाजाने ते मनापासून स्वीकारलेली आहे, नैतिकतेने स्वीकारलेली आहे. आणि नैतिकतेने स्वीकारलेल्या लोकशाहीमध्ये निवडणुका ज्या होतील त्या भयमुक्त वातावरणात होतील, कारण अशा दबावाला लोक बळी पडणार नाही. आणि का बरं ही अशा प्रकारची लोकशाही स्वीकारावी, कारण यामध्ये सामाजिक लोकशाहीमध्ये चांगले प्रतिनिधी त्या ठिकाणी निवडून जातील, लोकांच्या प्रश्नावर त्या ठिकाणी चर्चा होईल
आणि चर्चा होऊन बहुमताने त्या ठिकाणी निर्णय घेतल्या जातील आणि अशा प्रकारचे घेतलेले निर्णय मग समाजाच्या खालच्या स्तरापर्यंत लोकांपर्यंत ते पोचतील आणि त्याचा खरा फायदा त्यांना मिळेल. लोकशाहीमध्ये जो न्याय लोकांना अपेक्षित असतो, ताबडतोब न्याय मिळाला पाहिजे, तो न्याय लोकशाहीमध्ये मिळणं अशक्य असतं. कारण शासनच हे सगळं संथगतीचं असतं. एखादं धोरण आज राबवायला पाहिजे तर ते राबवण्यामध्ये बराचसा काळ निघून जातो. लोकांची आज जी गरज असते त्या काही काळानंतर ती गरज सुद्धा त्या ठिकाणी संपून जाते आणि मग ते त्या ठिकाणी धोरण लोकांना त्या ठिकाणी मिळतं आणि अशा धोरणाची उपयोगिता ही शून्य होते आणि बरेचदा निर्णय घेण्यास बराचसा विलंब या लोकशाहीमध्ये लागतो. म्हणून अशा प्रकारचे लोकशाहीचे हे दोष सुद्धा आहे. आणि जातीयवादाची जे मुळं आहेत ना ती तळागाळामध्ये घट्ट रुजलेली आहेत. म्हणून हे जातीयतेचा आधार घेऊन या ठिकाणी निवडणुका होतात. हाही एक लोकशाहीचा दोष आहे. आणि दोन वर्ग या लोकशाहीमध्ये निर्माण होतात. एक शासन करणारे आणि ज्यांच्यावर ते शासन करतात असे शासित वर्ग. म्हणजे एक शासक आणि एक शासित अशा प्रकारचे दोन वर्ग या ठिकाणी निर्माण होतात. म्हणून नागरिकांचं फारसं कार्य उरतच नाही. एकदाचं निवडून दिलं प्रतिनिधींना का ते 5 वर्षापर्यंत त्या ठिकाणी शासक जे आहेत ते पाहतील काय करायचं आहे, शासितांसंबंधीचे निर्णय घ्यायचे. परंतु शासितांना बोलण्याचा त्या ठिकाणी अधिकार राहत नाही. पुन्हा 5 वर्षांना निवडणुका होतील, तोपर्यंत बराचसा काळ निघून जातो. लोकांना आज जे मिळालं पाहिजे ते लोकांना त्या ठिकाणी मिळत नाही. म्हणून यावरही बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जर ही लोकशाही यशस्वी आपल्याला करायची असेल तर आपण काय करायला पाहिजे, तर या ठिकाणी समानतेची प्रस्थापना व्हायला पाहिजे. लोकांना वाटायला नको की हा वेगळा मी वेगळा, हा या जातीचा तो त्या जातीचा, हा श्रीमंत हा गरीब, अशा प्रकारची जर भेदभाव त्या ठिकाणी असेल तर लोकशाही यशस्वी होणार नाही. म्हणून लोकशाही यशस्वी करण्याकरता हा भेदाभेदच नष्ट व्हायला पाहिजे. तर त्या दृष्टिकोने उपाययोजना या लोकशाहीमध्ये जर झाल्या तर मग ती लोकशाही त्या ठिकाणी यशस्वी होईल असं म्हणता येईल. देशप्रेमाची भावना, कारण लोकांच्या मनामध्ये देशप्रेमाची भावना पाहिजे, देशभक्ती पाहिजे. आता कसं आहे की राज्य निर्माण करायचं असेल तर त्या ठिकाणी एखादा शासक लागतो, एखादी जमीन लागते आणि लोक लागतात आणि एवढे 3 गोष्टी एकत्रित झाल्या की त्या ठिकाणी राज्य निर्माण होतं. परंतु राज्याचं जर त्या ठिकाणी राष्ट्र निर्माण करायचं असेल तर राष्ट्र निर्माण होण्याकरता लोकांच्या मनामध्ये आपुलकीची भावना निर्माण झाली पाहिजे. ज्या मातीवर ज्या भूमीवर ते राहतात त्या मातीविषयीचं प्रेम त्यांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. म्हणजे वेळ प्रसंगी देशावर जर संकट आलं तर देशाकरता प्राण देण्याची सुद्धा त्या व्यक्तीची तयारी असली पाहिजे. म्हणून दुसरा देश जर त्या ठिकाणी आपल्या देशावर वाईट नजरेने पाहायचं असेल तर त्याच्या मन त्या ठिकाणी खवळून बाहेर आलं पाहिजे आणि तो संघर्ष करण्यास त्या ठिकाणी तयार झाला पाहिजे. सामाजिक लोकशाहीमध्ये व्यक्ती विकासाच्या ज्या संधी मिळतात तर त्या संधी लोकांच्या प्रगतीच्या दृष्टिकोनातून फार उपयुक्त असतात. कारण मनुष्याची जर प्रगती झाली नाही तर समाजाची होणार नाही आणि समाजाची जर प्रगती झाली नाही तर राज्याची देखील होणार नाही. म्हणून खरा न्याय जो आहे ह्या सामाजिक व्यवस्थेमध्ये किंवा लोकशाहीमध्ये त्या ठिकाणी मिळू शकतो. त्यानंतर शेवटचा मुद्दा असा आहे की राजकीय पक्षाची भूमिका काय असली पाहिजे सामाजिक लोकशाहीमध्ये. कारण सामाजिक लोकशाहीमध्ये विरोधी पक्षाची भूमिका खूप महत्वाची असते. कारण विरोधी पक्षच या सत्ताधारी पक्षांना ताळावर आणण्याचं काम करू शकतो किंवा दबाव तंत्र वापरू शकतो आणि जनतेला जे अपेक्षित आहे, खरा न्याय अपेक्षित आहे, स्वतःचे त्यांना अधिकार ज्यांना ते हवे आहेत, त्यांना ज्या विकासाच्या संधी हव्या आहेत, तर त्यांना त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचं जे काम आहे एक दबाव तंत्र म्हणून विरोधी पक्षाची भूमिका त्या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. म्हणून विरोधी पक्षाचं कधीही या सामाजिक लोकशाहीमधून खच्चीकरण होता कामा नये. तो असलाच पाहिजे. जर विरोधी पक्ष असला तरच त्या ठिकाणी पुढच्या लोकांना न्याय मिळण्याची संधी प्राप्त होऊ शकते. परंतु हे सगळं असताना आपल्या या लोकशाहीमध्ये काय दोष आहेत या लोकशाहीमध्ये त्याचे वर्णन बाबासाहेबांनी केलेलं आहे की समाजामध्ये जे सामाजिक आणि आर्थिक विषमता हे मोठ्या प्रमाणात आहे. कारण लोकशाहीमध्ये काय असते की विषमता, श्रीमंत अधिक श्रीमंत होतात आणि गरीब त्या ठिकाणी अधिक गरीब होतात. म्हणून सामाजिक दृष्टिकोनातून निर्णय त्या ठिकाणी घेतले पाहिजे आणि आर्थिक विषमता कशी त्या ठिकाणी कमी होईल या दृष्टीने धोरण आखण्याची गरज आहे.
परंतु लोकशाहीमध्ये अशा प्रकारचं करणं फार कठीण काम असतं. हा लोकशाहीचा एक दोष आहे असं काय की आणि या लोकशाहीमध्ये जात उच्च नीच जो भेदभाव आहे तो भेदभाव सुद्धा या ठिकाणी या लोकशाहीमध्ये पाळला जातो. कारण पहा, बरेचसे निवडणुका ज्या होतात त्या जाती आधारावरच होतात. तो कोणत्या जातीचा आहे याचा पहिल्यांदा विचार केला जातो. जातीच्या आधारावर त्याला त्या ठिकाणी पक्षाचं तिकीट मिळतं. परंतु तो उमेदवार किती सक्षम आहे, तो किती जनतेचे प्रश्न मांडणार आहे, किती जनतेचे प्रश्न सोडवणार आहे, या बाबतीत म्हटलं कुठलाही विचार या लोकशाहीमध्ये केला जातो. आणि लोकशाही म्हणजे एक संथ गतीने चालणारं शासन आहे. लोकांना एखादा प्रश्न आज निकालीत काढायचा आहे किंवा त्या प्रश्न निकालात काढून लोकांना न्याय द्यायचा आहे, तर असं लोकशाहीमध्ये होत नाही. लोकशाहीमध्ये संथ गतीने निर्णय घेतले जातात. एखादी मागणी असेल तर ती मागणी पूर्ण होण्याकरता बराचसा कालावधी त्या ठिकाणी पुढला दोष म्हणजे भारतामध्ये जाती व्यवस्थेची जी मुळे आहेत ती घट्ट रुजलेली आहेत. आणि जाती व्यवस्थेची मुळे घट्ट रुजलेली असल्यामुळे देशामध्ये ज्या निवडणुका होतात तर त्या सगळ्या जाती व्यवस्थेवर आधारित निवडणुका होतात. म्हणजेच जातीच्या आधारावर त्या ठिकाणी मतदान केलं जातं आणि त्यामुळे चुकीचा जो प्रतिनिधी आहे त्या ठिकाणी निवडून जातो. हा एक दोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतो. तसंच शासक करणारा वर्ग आणि शासक आणि शासित अशा प्रकारचे दोन वर्ग या ठिकाणी निर्माण होतात. आणि नागरिकांचं एकदा निवडून दिल्यानंतर नागरिकांचं कुठलंच कार्य उरत नाही आणि 5 वर्षापर्यंत मग त्या ठिकाणी प्रतिनिधी स्वमताने निर्णय त्या ठिकाणी घेतात आणि ते घेतलेले निर्णय जनहिताचे असतीलच असं काही म्हणता येणार नाही. तर ते घेतलेले निर्णय लोकांवर थोपलेले निर्णय असतात असं या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणून लोकशाही व्यवस्थेमध्ये अशा प्रकारचे दोष आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतात असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. तर आता लोकशाही जर यशस्वी करायची असेल तर आता ते काय केलं पाहिजे यावर सुद्धा बाबासाहेबांनी आपलं मत त्या ठिकाणी मांडलं होतं. तर त्यांनी म्हटलं होतं की समतेची प्रस्थापना झाली पाहिजे. कारण जेवढे की साधन सामुग्री देशामध्ये आहे त्याचं समानतेने वाटप तर आहेच, परंतु एक उच्च नीच भाव अशा प्रकारची त्या ठिकाणी मनामध्ये भावना असायला नको. एक श्रीमंत आणि गरीब आणि दोघांमध्ये खूप दरी वाढणारे नको. तर सर्वांना न्याय आणि तो देखील समान, सर्वांना अधिकार आणि ते देखील समान, अशा प्रकारे समतेची स्थापना त्या ठिकाणी व्हायला पाहिजे. देशप्रेमाची भावना म्हणजे ज्या मातीवर आपण राहतो, ज्या भूमीवर आपण राहतो, तर त्या जमिनीविषयीची, त्या मातीविषयीचं प्रेम त्या व्यक्तीच्या मनामध्ये किंवा नागरिकांच्या मनामध्ये निर्माण व्हायला पाहिजे. जर ते प्रेमच निर्माण झालं नाही तर आपला देश आहे असं त्याला वाटणार नाही आणि तो जे भावना किंवा लोकशाहीची मूलतत्वे जी रुजायला पाहिजेत ती मूलतत्वे त्या ठिकाणी रुजणार नाही. कारण देशभक्तीची भावना जर निर्माण झाली तर देशाकरता काहीही तो करायला तयार होतो. वेळप्रसंगी स्वतःच्या जीवाचं बलिदान देखील त्या ठिकाणी द्यायला तो मागे पुढे पाहत नाही. अशा प्रकारची भावना जर त्या ठिकाणी निर्माण झाली ना तर लोकशाहीची तत्त्वे त्या ठिकाणी अधिक रुजली आहेत असं समजायला हरकत नाही. त्यानंतर समाज कसा असायला पाहिजे, संघटित असला पाहिजे आणि तो त्या ठिकाणी समाजामध्ये वावरताना एक शिस्तबद्ध त्या ठिकाणी तो जीवन जगू शकला पाहिजे. जर शिस्तबद्ध राजकीय जीवन त्याला जगता आलं आणि समाज जर संघटित झाला तर लोकशाही अधिक चांगल्या प्रमाणात त्या ठिकाणी रुजल्या जाऊ शकते. त्यानंतर घटनात्मक आणि नीतिमत्तेला त्या ठिकाणी प्राधान्य दिलं पाहिजे. म्हणजेच प्रतिनिधींना आपली जबाबदारी काय आहे आणि नीतिमत्तेनं वागण्याचा त्याने प्रयत्न केला पाहिजे. आणि नागरिकांनी देखील आपल्याला अधिकार मिळाल्यानंतर त्या अधिकाराची ते वापर करताना दुसऱ्याला देखील त्या ठिकाणी दुसऱ्याचे अधिकार हिरावले जाऊ नये याची देखील प्रत्येक नागरिकाने काळजी घेतली पाहिजे. तसं एकाला अधिकार मिळाल्यानंतर दुसऱ्या नागरिकाचं कर्तव्य काय आहे याची जाणीव लोकांना त्या ठिकाणी झाली पाहिजे. जर अशा प्रकारे झालं तर त्या ठिकाणी लोकशाही यशस्वी होण्यामध्ये जेवढे की अडथळे आहेत ते त्या ठिकाणी दूर होतील आणि लोकशाही त्या ठिकाणी यशस्वी होऊ शकेल. त्याचबरोबर अल्पसंख्याक जे गट आहेत त्या अल्पसंख्याक गटांना त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. म्हणजे खूप मोठा वर्ग असतो आणि त्यांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी सत्तेमध्ये असतात, परंतु अल्पसंख्याकांचे प्रतिनिधी त्या ठिकाणी नसतात. म्हणून त्यांच्या ज्या समस्या असतात, त्यांच्या ज्या गरजा असतात, त्यांना ज्या गोष्टी हव्या असतात
त्या गोष्टींकडे त्या ठिकाणी दुर्लक्ष केलं जातं. म्हणून अल्पसंख्याकांना देखील त्या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे. म्हणून अल्पसंख्याकाचं हित जोपासणं हे प्रतिनिधींचं त्या ठिकाणी कर्तव्य आहे. हे देखील त्यांनी जाणीव ठेवली पाहिजे. आणि असं जर त्या ठिकाणी असेल तर लोकशाही यशस्वी निश्चितच होऊ शकेल असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि लोकशाही आणि कशी अपेक्षित होती, तर ती सामाजिक लोकशाही बाबासाहेबांना अपेक्षित होती. म्हणून लोकशाही संबंधीचं जे विश्लेषण आहे ते राज्यशास्त्राचा अभ्यासक या नात्याने या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद.